नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 9वी मधील विषय गणित भाग 2 यामधील चौथं प्रकरण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स बघणार आहोत. इन last standard we have learned how to construct a triangle when its three sides are given. To construct a triangle when its base and two adjacent angles are given. To construct a triangle when two sides and the included angle are given. To construct a right angle triangle when its hypotenuse and one side is given. गेल्या वर्षी इयत्ता 8वी मध्ये आपण त्रिकोण रचना अभ्यासलेलो आहोत. यामध्ये त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या असताना त्रिकोण काढले. तसंच त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांच्यामध्ये सामायिक असणारा कोन दिलेला असताना त्रिकोण काढणे. तसेच एक बाजू आणि त्या बाजूलगतचे 2 कोन दिलेले असताना त्रिकोण काढणे. तसंच काटकोन त्रिकोण काढणे म्हणजेच त्याचा कर्ण आणि एक बाजू दिलेला असताना काटकोन त्रिकोण काढणे आपण अभ्यासलेलो आहोत. तर आपण या प्रकरणामध्ये त्रिकोण रचना परत 3 पद्धतीने पाहणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल 3 कंडिशन्स आर रिक्वायर्ड. तर त्रिकोण रचना करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 गोष्टींची आवश्यकता असते. नाउ कन्स्ट्रक्शन फर्स्ट. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स बेस अँड अँगल ॲडजस्टंट टू द बेस अँड द सम ऑफ द लेंथ्स ऑफ रिमेनिंग साइड्स इज गिवन. रचना भाग 1. त्रिकोण रचना आपण काढणार आहोत. यामध्ये त्रिकोणाचा पाया दिलेला असेल आणि पायालगतचा एक कोन दिलेला असेल आणि उरलेल्या 2 बाजूंची बेरीज दिलेली असताना त्रिकोण रचना काढणे. आपण प्रत्यक्षात कृती पाहूया. प्रॅक्टिस सेट 4.1 अभ्यास 4.1. फर्स्ट एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल PQR in which QR is equal to 4.2 cm, measuring angle Q is equal to 40 degree and PQ plus PR is equal to 8.5 cm. This is our first example. Now we first draw the base QR 4.2 cm. QR base 4.2. This is QR 4.2 centimeter. Now at point Q we have to make angle of 40 degree. This is 40 degree angle Q and we have denote as a X-ray. Then in compass we take the distance PQ plus PR is equal to 8.5 centimeter. In compass we have take 8.5 centimeter and put the point on Q and draw one arc. Here we have to exceed this ray and we denote as a D. Now we join D and R. Then here we have to draw DR, sides perpendicular bisector of DR. Take more than half distance in compass, put the point on R and draw 2 arcs on LHS and RHS sides. Then take the same distance, put the point on D and draw 2 intersecting arcs. Then here we have to draw the perpendicular bisector. Join these 2 intersecting arcs. This is our perpendicular bisector of DR. This perpendicular bisector meets the side DQ and this is our point P. Then we join P and R.
and this is our required triangle P, Q and R. बघा त्रिकोण रचना काढत असताना पहिल्यांदा आपण QR हा बेस 4.2 सेंटीमीटर इतका काढून घेतलेला आहे. त्यानंतर Q जवळ आपण कोन मापकाने 40 अंशाचा कोन केलेला आहे. त्याच्यानंतर इथं QX ही एक रे काढलेली आहे. त्यानंतर कंपासमध्ये आपण 8.5 इतका अंतर घेतलेला आहे. कंपासचं टोक Q वर ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथं या रेषेवर आपण चाप मारला. इथं जो छेदेल चाप या किरणाला बाजूला त्याला आपण D हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर D आणि R आपण जोडलेला आहे. त्यानंतर DR चा आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, उजव्या बाजूला डाव्या बाजूला चाप मारायचं, त्यानंतर D वर कंपासचं टोक ठेवायचं आणि या चापाला छेदणारे आपण चाप काढले. त्यानंतर या दोन्ही चापांच्या छेदनबिंदूमधून जाणारी रेषा म्हणजे लंब दुभाजक असणार आहे आणि ही लंब दुभाजक रेषा या QD ला जिथं छेदते तो आपला बिंदू असणार आहे P. त्यानंतर P आणि R आपण जोडले तर या ठिकाणी त्रिकोण PQR हा आपला इष्ट त्रिकोण तयार झालेला आहे. कन्स्ट्रक्शन सेकंड, रचना भाग 2 आता आपण पाहणार आहोत. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल when its base angle adjacent to the base and difference between the remaining sides is given. म्हणजे आपण त्रिकोण रचना पाहणार आहोत. या त्रिकोणामध्ये जर त्रिकोणाचा एक पाया दिलेला असेल, पायालगतचा एक कोन दिलेला असेल आणि उरलेल्या दोन बाजू आहेत त्यांच्यामधील फरक दिलेला असेल तर त्रिकोण काढणे. आपण प्रत्यक्षात कृती पाहून शिकणार आहोत. अभ्यास 4.2 प्रॅक्टिस सेट 4.2. फर्स्ट एक्झाम्पल, construct a triangle XYZ such that YZ is equal to 7.4 centimeter, angle XYZ is equal to 45 degree and XY minus XZ is equal to 2.7 centimeter. First we draw the rough figure. आपण सर्वप्रथम रफ फिगर काढणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण काढायचा आहे XYZ. In this XYZ, here YZ base is 7.4 centimeter and Y this angle is 45 degree. Now first of all we draw the base YZ and this is 7.4 centimeter. YZ 7.4 centimeter. At point Y we have to take angle and this is the 45 degree. 45 degree angle. We have to exceed this line and denote as a here P. This angle 45 degree. Now here XY minus XZ 2.7. Take the distance 2.7 centimeter in compass. And put the point on Y and draw an intersecting arc. Denote as a Q. Now we join Q and Z. Now we have to draw perpendicular bisector of this QZ side. Take more than half of QZ in compass and draw one arc upper side
and another lower side. Put the point on Z and draw one arc on this upper side and lower side, and we here join these two intersecting arcs, and we have exceeds this arc, also exceeds this ray, and this is our point X. Then we have joined X and Z. This is perpendicular bisector. This is our required triangle X, Y, Z. बघा रचना कशी करायची आहे. पहिला आपण त्रिकोणाचा पाया YZ हा 7.4 सेंटीमीटर काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर Y जवळ इथं कोन मापकाने 45 अंशाचा कोन करायचा आहे आणि इथं एक किरण काढायची आहे. ही किरण आपण YP वरतीपर्यंत काढलेली आहे. ही रेषा पुढेपर्यंत वाढवायची आहे. त्यानंतर कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर इतका अंतर घ्यायचं आहे. वायवर कंपासचं टोक ठेवायचं आणि इथं एक आपण कंस काढायचा आहे. याला आपण Q हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर Q आणि Z आपण जोडले. त्यानंतर कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. QZ पेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला चाप मारलेला आहे. त्यानंतर तेवढंच अंतर घ्यायचं. कंपासचं टोक परत Z वर ठेवायचं. या चापाला छेदणारे आपण चाप काढलेले आहेत. त्यानंतर हा आपल्याला लंब दुभाजक मिळालेला आहे. हा लंब दुभाजक आपण पुढेपर्यंत वाढवायचा आहे आणि इथं ही YP रेषा वाढवायची. हे दोन्ही रेषा एकमेकांना जिथं छेदतात तो आपला X बिंदू असणार आहे. त्यानंतर X आणि Z आपण जोडले. या ठिकाणी आपल्याला इष्ट असलेला त्रिकोण XYZ हा मिळणार आहे. आपली आलेली आकृती बरोबर आहे की नाही याचा पडताळा कसा घ्यायचा, तर इथं आपण XY याच्यामधून XZ आपण वजा केले तर किती यायला पाहिजेत 2.7. हे जर अंतर 2.7 सेंटीमीटर आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. नाउ वी सी कन्स्ट्रक्शन थर्ड. रचना 3. To construct a triangle if its perimeter, base and the angles which include the base are given. या ठिकाणी त्रिकोण रचना करण्याकरता आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती दिलेली आहे आणि पायालगतचे 2 कोन दिलेले आहेत. तर आपण त्रिकोण रचना काढायची आहे. अभ्यास 4.3 प्रॅक्टिस सेट 4.3 प्रत्यक्षात आपण कृती करून पाहणार आहोत. First, construct a triangle LMN in which angle M is equal to 60 degree, angle N is equal to 80 degree, and LM plus MN plus NL is equal to 11 centimeter. First of all, we have to draw here a figure. Here in triangle LMN, at the base M 60 degree, at the base N 80 degree. First, we have draw here LM plus MN plus NL is equal to 11 centimeter. Here we draw base as a 11 centimeter. This is 11 centimeter. We denote as a Q and R. Now at point Q, at this point Q, we make the angle of 30 degree, that is half of this 60, and at point R we have to make half of angle N, that is 40 degree. Half of 60, that is the 30 degree. At Q we make 30 degree angle. Now at point R 40 degree angle. It is a 30 degree. This is the 40 degree.
and here these 30 degrees rays and 40 degree ray intersect each other, and this is our point L. This is our point L. Now we have to draw perpendicular bisector of this LQ and then perpendicular bisector of LR. Take more than half distance in compass and draw two arcs, upper side and lower side. Again put on L and upper side and lower side. These two arcs intersects each other, then we join them. Also we draw perpendicular bisector of this side LR. Take more than half distance in compass and draw two arcs, LHS, RHS. Also put on L and draw arcs. Then we join these two intersecting arcs. And here these two intersecting arcs meets the QR. This is our point M and this is the point N. Then we join L and M, and this is the point L and N. This is our required triangle L, M and N. Here angle it is the 60 degree and here angle it is the 80 degree. To check our triangle we have to measure. This is 60 degree angle, it is correct or not, as this is 60 degree, and again at M it is 80 degree angle, so our triangle is here correct. त्रिकोण रचना करत असताना जेव्हा त्रिकोणाच्या तीन बाजूंची बेरीज दिलेली असते आणि पायालगतचे दोन कोन दिलेले असतात, तेव्हा तीन बाजूंची बेरीज दिलेली असते, तो त्या ठिकाणी बेस घ्यायचा आणि इथं आपण 11 सेंटीमीटरचा QR हा बेस काढून घेतला. त्यानंतर इथं बेस जवळ एक अँगल 60 दिलेला आहे, त्याचा निम्मा अँगल आपण इथं करायचा Q जवळ 30 अंशाचा. त्यानंतर इथं N जवळ 80 अंश दिलेला आहे, त्याचा निम्मा अँगल आपण इथं करायचा आहे 40 इथं R जवळ, आणि हे दोन्ही अँगलची किरण जिथं एकमेकांना छेदतात तो आपल्याला इथं L हा बिंदू मिळणार आहे. त्यानंतर आपण LQ या बाजूचा लंब दुभाजक काढायचा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घ्यायचं, वरच्या बाजूला खालच्या बाजूला चाप मारायचे. त्यानंतर L वर कंपासचं टोक ठेवायचं आणि या चापांना छेदणारे आपण चाप काढायचे. या दोन्ही चापांच्या छेदनबिंदू मधून जाणारी रेषा म्हणजे काय असणार आहे, या LQ चा लंब दुभाजक. त्यानंतर आपण LR चा लंब दुभाजक काढायचा आहे. सेम तीच प्रोसिजर, निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे, वरच्या बाजूला आणि डाव्या बाजूला खालच्या बाजूला आपण चाप मारले, L वर कंपासचं टोक ठेवायचं, तेवढंच अंतर. या चापाला छेदणारे आपण दोन चाप काढायचे आहेत. त्यानंतर हे दोन्ही चापांचे हे लंब दुभाजक दोन्ही आहेत ते QR या बाजूला जिथं छेदतात तो आपला M बिंदू आणि हा N बिंदू असणार आहे. आता या ठिकाणी आपण L आणि M जोडायचे, L आणि N जोडायचे. आपला इष्ट त्रिकोण L M N हा तयार झालेला आहे. आपलं उत्तर बरोबर आहे की नाही याचा पडताळा घ्यायचा असेल तर इथं M जवळ कोन मापक आपण लावायचा आहे, हा 60 अंशाचा झाला म्हणजे आपलं बरोबर आहे. तसंच N जवळ आपण कोन मापक लावायचा आहे, हा 80 अंशाचा झाला म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्या तिन्ही रचना झालेल्या आहेत. धन्यवाद.